प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. पतंगोत्सव म्हटला की येवलेकरांसाठी एक आनंदाची पर्वणी असते. त्याचबरोबर या ठिकाणी लाखो रुपयाची उलाढाल सुद्धा या शहरामध्ये होते आणि त्या निमित्ताने आपण जर बघितलं तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी मार्केटमध्ये लोकांसाठी आणि मुलांसाठी उपलब्ध होत असतात. आपण जर बघितलं तर फिरक्या आहेत, त्याचबरोबर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे पतंग आहेत वाजवण्यासाठी किंवा हात ग्लव्ज जे आहे ते सुद्धा उपलब्ध आहे. चेहऱ्यावरती लावण्याचे मास्कसुद्धा या ठिकाणी आहेत आणि जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आणि डिझाईनचे आणि रंगाचे कलरचे पतंग देखील मार्केटमध्ये आहे. या दुकानावरती आपण जर बघितलं तर काही ग्राहक खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांच्याकडनंही आपण काही माहिती घेणार आहोत. मला हे सांगा हो, कुठून आले तुम्ही? आता अंदरसूल. काय नाव आहे? नितीन बाळनाथ देवरे. अच्छा, आता पतंग खरेदी करण्यासाठी आले? खरेदी करण्यासाठी आलो. घेतले का नाही घेतले? घ्यायचे अजून घ्यायचे. अच्छा, घेतले, पॅकिंग केले तिथं. पॅकिंग केले आहे. हो. काय वाटतं मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये काही रेटमध्ये फरक आहे का? एकदम सेम, एकदम रिजनेबल रेट, एकदम क्वालिटी क्वांटिटी एक नंबर. अच्छा, नाही आम्ही क्वालिटी नाही विचारली, आम्ही हे विचारलं तुम्हाला का तुम्ही दरवर्षी पतंग खरेदी करतात आणि मागच्या वर्षी आणि या वर्षामध्ये तुम्हाला काय अंतर, म्हणजे काय भावामध्ये काय अंतर आहे, फरक आहे? काहीच नाही भावामध्ये, तसंच सेम. तसंच आहे. म्हणजे एकंदरीतच जे आहे आनंदी वातावरण आहे. एकदम आनंदीमय वातावरण. तुम्ही पतंग उडवायला इथं येता का मग अंदरसूलला उडवता? इथं पण येतो, अंदरसूलला आपण उडवतो. अच्छा, तुमच्या सोबत कोण कोण आलेले आहे? सगळे मित्र परिवार, मित्र कंपनी सगळे राहणारे तुम्ही अंदरसूलचे. काय सांगशील भाऊ, काय किती आसारी वगैरे घेतली? हो, आसरी पण घेतली, माझ्या पण केलाय तयार. अच्छा, कोणता माझ्या घेतलाय? आपला साधा माझ्या. हो, म्हणजे आपण जो आहे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, लोकांना आणि पशुपक्ष्यांना सुद्धा त्रास होतो. लायनरवरती बंदी आहे आणि लायनरला मी वापरत पण नाही, साधं रेग्युलर माझ्या. परंतु माझं जे आहे या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा का नायलॉन मांजा जो आहे तो टाळायचा आहे आणि त्याऐवजी आपण पारंपरिक जो मांजा आहे त्याला काय द्यायला पाहिजे? आपण पारंपरिक मांजा आहे तोच रेग्युलर वापरायला पाहिजे. नायनल मांजा आहे तो सध्या बंदच करायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या ग्राहकाची सुद्धा अशी मागणी आहे किंवा या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी एक संदेश दिला आहे का आपण पारंपरिक जो मांजा आहे त्याचाच वापर केला पाहिजे. नायलॉन मांजामुळे या ठिकाणी पशुपक्ष्यांचा ऱ्हास होतो, त्याचबरोबर जे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होतो. दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय वाटतंय तुम्हाला यंदा? या पुढे या थोडंसं. यंदा आहे ना सर, काडीचे भाव खूप वाढल्यामुळे काडी उपलब्ध नसल्यामुळे मार्केटला पतंगाची खूप कमतरता आहे आणि त्याचे भाव पण प्रमाणात वाढले गेलेले आहेत मागच्या वर्षीपेक्षा. आणि या पहिला गिऱ्हाईकाची मागणी जास्त, महानगरपालिकेचे इलेक्शन असल्यामुळे जास्त प्रमाणात मोठ्या ऑर्डरी पण ह्या येवले शहरातून त्या शहरामध्ये गेल्या आहेत. अच्छा, मला हे सांगायचं का या ठिकाणी एक ग्राहक तर सांगताय का मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी काही फारसे भाव वाढलेले नाही आणि तुम्ही एकीकडे सांगताय का रेट वाढलेले, कसं काय असं? सर आता ते आपले कायमचे कस्टमर आहेत म्हणून ते दरवर्षी येतात आपण त्यांना, पण जे आमची जी कच्च्या मालाची त्याचे रेट वाढले. आमची आम्ही कमाई कमी केली आहे, पण मग त्या ग्राहकांच्या समाधानासाठी त्यांना ते स्वस्त दरात आपण त्यांना अवेलेबल करून दिले. अच्छा, दोरा पण आहे? दोरा आहे सर. कोणता दोरा आहे? आपला कॉटन दोरा आहे पूर्ण. अच्छा, म्हणजे हा संपूर्ण कॉटन दोरा जो आहे या ठिकाणी त्याच्यावरतीच पतंग उडवण्याचं शक्यता यावर्षी जे आहे प्रशासनाचं सुद्धा डोळा आहे. लोकांनी जे आहे पतंग उत्सव साजरा करावा, पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा, मात्र नायलॉन मांजा जो आहे तो वापरू नये किंवा नायलॉन मांजाचा अतिरेक किंवा तो जो आहे टाळला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास या ठिकाणी होणार नाही. दुसरे सुद्धा या ठिकाणी जे आहे पतंग प्रेमी आहेत. मला हे सांगा, काय संदेश द्याल तुम्ही? नायलॉनला मुंबईचा नाही हा आमचा संदेश आहे. आणि 3 दिवस पतंग उडवण्यासाठी बाहेरगावचे लोक पण येतात, ते पण उत्स्फूर्तपणे साथ देतात येवलेकरांना आणि 3 दिवस खूप धमाल येते. आणि परत एकदा असा संदेश आहे की नायलॉन दोऱ्यावरती बंदी आहे, तो वापरूही नाही, आपणही वापरायचं नाही, दुसऱ्यालाही वापरू द्यायचं नाही. पतंग खरेदी केलेत? हो. अच्छा, तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा ते जे बाहेर गावी राहतात ते येतात का तुमच्याकडे? हो, येतात ना. अच्छा, येतात ना. आमच्याकडे कमीत कमी दरवर्षी 40 ते 50 पाहुणे आमच्या गच्चीवर येतात पतंग उडवण्यासाठी. म्हणजे ती एक पाहुण्यांसाठी सुद्धा मेजवानी असते? पाहुण्यांसाठी पण मेजवानी असते. म्हणजे ही मेजवानी केवळ येवलेकरांसाठी नाही तर राज्यासह परराज्यातून सुद्धा
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोक दाखल होत असतात केवळ पतंग उडवण्यासाठी आणि पतंग उडवण्याचा आनंद घेण्यासाठी. आणि म्हणून खरोखरच आपण जर बघितलं तर येवलेकरांसाठी ही एक आनंदाची पर्वणी आहे. न्यूज लोकतंत्र 18साठी विशाल नागपुरेसह अय्यूब शहा, येवला.